महत्त्ववान शेतकरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथे साध्वी सद्गुरू अक्का महाराज आणि अरुणगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत नवनाथ कथेचे भव्य आयोजन करण्यात आले होते। हा धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम 2 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान पार पडला। या कालावधीत मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून नवनाथ कथेतून आध्यात्मिक ज्ञानाचा लाभ घेतला। कार्यक्रमादरम्यान साध्वी अक्का महाराज आणि अरुणगिरी महाराज यांनी आपल्या प्रवचनातून भाविकांना जीवनमूल्ये, संस्कार आणि भक्तिमार्ग याबाबत मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जय बजरंग फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ घोरपडे यांचे विशेष सहकार्य लाभले। या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। जनार्दन स्वामी आश्रमामधले जगद्गुरू शांतिगिरी महाराज यांचे प्रतिनिधी म्हणून झालेले आहे। तर त्यांचा स्वागत मला असं वाटतं भाऊनी यावा, सरपंचांनी आणि स्वागत करा। या एक मिनिट, एकदा जोरात टाळ्या वाजवा। महाराज करता मला शब्द दिला होता की महाराज मी येणार आहे आणि आले आज। एकदा जोरात पुन्हा टाळ्या वाजवा। धन्यवाद महाराज। यांच्याकरता जोरात टाळ्या वाजवा। या या काही काय सर पुढे या समोर। ओके, चला शेवट मोठ्याचा नंबर असतो। एक मिनिट। ॲडव्होकेट पंकज तुकारामजी बोराडे, विधानसभा निरीक्षक बुलढाणा हिंगोली। सर तुमचा मोबाईल काढा। ओके, तसेच सन्मान्य राजूजी घोरपडे साहेब, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तुमचा मोबाईल काढा। बजरंग दल, बाबांकडे त्यांचाही सत्कार होतोय। शेलार सर, सन्मान्य संतोषजी करपे यांचंही मठाच्या वतीनं हार्दिक स्वागत। आपलं इथं ठेवा ना तुम्ही, काही प्रॉब्लेम तसेच उद्योजक गजाननजी पिंपळे साहेब, आपण इकडे यायचंय। पिंपळे साहेब, श्री भगवान कृष्णेश्वर, श्री सिद्धेश्वर आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वेरूळ या पुण्यभूमीमध्ये नाथ आश्रमामध्ये वार्षिक नवनाथांची पवित्र पावन कथा संपन्न होत आहे। विशेषतः पूज्य आदरणीय स्वामी अरुणगिरीजी महाराज ज्यांच्या मुखामधनं आपण सर्वजण नवनाथांची पवित्र कथा या ठिकाणी श्रवण करतोय। कीर्तनामधनं हा सोहळा संपन्न होतोय। त्या पूजनीय अक्काताई महाराज, आदरणीय अक्काताईंचं मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीनं अभिनंदन करल, आपल्या सगळ्यांच्या वतीनं धन्यवाद झाले। भविष्यातले होतील, मात्र इथं अजून महिला संत साध्वी कोणी नव्हत्या आणि ती भर नक्कीच अक्काताईंच्या रूपानं भरून निघाली का या वेरूळच्या पवित्र भूमीमध्ये एक महिला साध्वी संत सुद्धा एक सुंदर आश्रमाच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचं काम, समाजाला चांगली दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी करतायत। आणि नक्कीच आदरणीय अक्काताईंच्या नेतृत्वामध्ये हा वार्षिक सोहळा संपन्न होत असताना या कार्यक्रमाला मी पूज्य जगद्गुरू जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी पूज्य जगद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराजांच्या वतीनं मनापासून या ठिकाणी शुभेच्छा या निमित्ताने इथं देतो।
विशेषतः वेरूळ भूमी इतकी पवित्र आहे. आपल्याकडे 1 महिनाभर आता लगातार कार्यक्रम आहे. 1 महिनाभर अक्काताईंनी त्याचा शुभारंभ केला आणि पूज्य काका स्वामीजी त्या कार्यक्रमाचा कळस करणार आहे. याचं कारण म्हणजे आता उद्याकडे इथला कार्यक्रम संपला की 10 तारखेपासून पूज्य भागवतानंद स्वामीजींच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं राधाकृष्ण महाराजांची कथा 17 तारखेपर्यंत चालणार आहे. 17 तारखेला ती कथा संपली डॉक्टर साहेब का 18 तारखेपासून 25 तारखेपर्यंत जनार्दन स्वामींनी त्यांच्या आयुष्यातला पहिला यज्ञ अक्षय तृतीयाला वेरूळला सुरू केला. त्या अक्षय तृतीयाचा अनुष्ठान संपन्न होणार आहे आणि कथेनं झाला. इतकी आमची भूमी धार्मिक आहे, इतकं आमचं वेरूळ अरुणा उदय झाला कार्यक्रमांचा. तुम्हाला खास एक पुस्तक भेट दिलेलं आहे, तुम्ही अवश्य ते वाचा आणि मला विश्वास आहे संतांच्या चरणी वंदन करतो. पूज्य स्वामीजींचं वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी लाभतात. मी या ठिकाणी थांबून पूज्य स्वामीजींना विनंती करतो तेही आपल्या सर्वांना आशीर्वाद देतील. धन्यवाद. विदित विश्वमनंतमूर्तिं निर्मुक्त बंधनमुपार सुकांबुराशिं श्रीवल्लभं विमलबोधघनं नमामि. यस्य प्रसूपं तस्याङ्घ्रियुग्मं प्रणतोऽस्मि नित्यम्. इलापुरे रम्यविशालक्षेत्रे समुल्लसन्तं च जगद्वरेण्यं वन्दे मोहोदारतरस्वभावं कृष्णेश्वराख्यं शरणं प्रपद्ये. कथा आज पूर्ण हो गया है. कथा